कळलं मला सगळं, पण मला असं वाटतं की तू मध्ये पडायची काही गरज नव्हती. फुलपकारे सरांनी बोलायला हवं होतं. त्यांची कातडी वाचवण्यासाठी ते गप्प राहिले आणि तू तोंडगाशी पडलीस. अरे पण कोणीतरी बोलायला हवं होतं ना. हे बघ, तुझ्या बोलण्याने त्यांचा निर्णय बदलणार होता का? नाही. त्यांना वाढवायची ती फीस ते वाढवणारच, पण विनाकारण त्यांच्या समोर तू वाईट झालीस ना. वाईट तर ती माणसं आहेत, पण त्यांच्या हातात पॉवर आहे. म्हणून आपण झुकायचं त्यांच्या समोर. झुकायचं कशाला? आपण आपल्या कामाचे काम ठेवायचं. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी काही चुकीचं केलं? इथे चूक बरोबर हा मुद्दाच नाही अक्षरा. आपण आपल्या मर्यादा सांभाळून वागायचं. कशाला उगाच कोणाशी पंगे घेत बसायचं? आणि हे साखर कारखानदार लोक फार डेंजरच असतात. हा, त्यांचा तो मुलगा फार माजोरडा ऐकलाय मी. माजोरडा? असभ्य, अशिक्षित, मस्ती माज आहे त्याला नुसता. पैसे उधळत होता माहितीये मुलांवर. समजलं? हे तू तिसऱ्यांदा सांगतेस मला. अरे पण ही काय पद्धत आहे का? हे बघ, मी तुला एकच सांगेन, आणि मला माहिती की तुला ते पटणार नाहीये. तुझ्या कुटुंबाची तुझ्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे तू तुझ्या कामाशी काम ठेवावं. आपल्याला क्रांती नाही, लग्न करायचंय अक्षरा. उद्या बैठक आहे, माहिती आहे ना? हे आता जाऊ दे ना हे सगळं. आपण आपल्या ना लग्नाबद्दल बोलूया. बरं मला सांग, आपल्या लग्नात तुला कुठल्या कलरची थीम हवी आहे? थीम? हा, ट्रेंड वगैरे काहीतरी सेट झालाच पाहिजे ना नवीन. काय पण आहे की नाही, त्या आई साहेबांनी बोलल्या की नाही, तिथं बोंबाबोंब झाली. ती चूक झाली त्यांची. भाऊजी रागवणार नसेल तर एक सांगू का? हा, नका सांगू. काय तुम्ही पण बोला, सांगा. गरमागरमीची वेळ आहे. तुम्ही हे काय विचारताय? मी कधीतरी आयुष्यात रागवलोय तुम्हाला? अहो बरं, आता विषांतर झाले म्हणून तुम्हाला सांगतो. मी खरं तर तुमच्या दोघांकडे बघून मला आयुष्यात असं वाटतं की लग्न केलं पाहिजे. आता तुम्ही आता भांडत होता तसं भांडलं पाहिजे, रडलं पाहिजे, हसलं पाहिजे, जिंदगी अशी नाद खोळा व्हायला पाहिजे. हे मला तुमच्याकडे बघून वाटतंय. म्हणताना मी एवढं सगळं येऊन सांगालोय तुम्हाला. तुम्ही काय फालतू, तुम्ही सांगा काय सांगायचं काय? भाऊजी शाळेतून काढून टाकावं एवढं काय मॅटर झालेलं नाहीये. अहो तिला जे वाटतंय ते ती बोलली. नाही पण तोच विषय झाला ना. त्यांनी आई साहेबांसंग वाद घातला आणि आई साहेबांनी आवडलेलं नाही ते अजाबात. आणि तुला मला त्याचे मुद्दे नाही आवडले रे. आणि ती जाऊ दे, मरू दे. ते असले काहीतरी आपण फालतू प्रश्नावर काय आता इथे चर्चा करायला नको. तुम्ही हा विषय सोडा. आपल्याला या विषयावर आता चर्चाच नको. आता कन्फ्युजनच नाही. ऐका, आई साहेब या माझ्या दैवत आहेत. मला त्यांचं ऐकलंच पाहिजे. मी उद्याच्या उद्या नोटीस देऊन त्या मास्तरीनबाईंना आमच्या शाळेतून काढून टाकणार. बस माझं ठरलंय. अरे ओंक्या 28 वर्ष आमच्या आईसाहेबांनी मला सांभाळले रे. आणि कोण कुठली मास्तरीनबाई? हिच्यासाठी मी आमच्या आईसाहेबांनी का दुखवायचं? होय वहिनी? नाही, मी तिला आमच्या शाळेतनं काढणार म्हणजे काढणार. माझा निर्णय झालेला आहे. आमच्या आईसाहेबांच्या वाकड्यात जाणारी बाई आमच्या शाळेत राहू शकत नाही. भाऊजी माझी गाडी तिकडं आहे. तुम्ही सांगायचं तर माझी गाडी तिकडे. आठवण पण करून देत नाही तुम्ही. भाऊजी ऐका तरी त्या मास्तरीनबाई. मला काय सुद्धा ऐकू येत नाही. भाऊजी वेड्यासारखं का वागतायत? एकतर इतक्या वर्षांनी कोणीतरी भेटली होती याला. डोकं असलेली बाई. हा ना, ही मास्तरीण बाई ह्याच्या आयुष्यात यायलाच पाहिजे. हे तर काढायला निघाले तिला. कशी येणार? बघू.
सर असं तडकाफडकी काढलं तर नोटीस द्या. सर तिला काढू नये अशा मताचा मी आहे. आता बघा दुसरी कुठली तरी शिक्षिका मिळेल बघा. नाही दुसरी मिळेल पण हिच्यासारखी नाही मिळणार. काय सर अक्षर आहे ना ती खूप गुणी आणि हुशार आहे. हो शिक्षण म्हणजे तिच्यासाठी हो हो सर हो. आता अजून मला कन्फ्युज करू नका आणि लय गुळ पाडू नका. माझं मत बदलायच्या आधी काय ते डिसिजन घेऊन मोकळवा. सर तिला इतर शाळांकडनं चांगल्या पगाराच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या पण तिने आपल्या शाळेची निष्ठा दाखवली. त्याचं हे फळ ती डिझर्व करत नाही. सर तिला जर काढलं तर इतर शिक्षक शांत बसणार नाहीत. प्लीज सर तुम्हीच करा ना काहीतरी. मी काय करणार होतं ह्याच्या. काहीतरी सुवर्णमध्ये काढा ना तुम्हीच. आता काय सुवर्ण मध्ये कसं काढायचं याच्यात. म्हणजे बघा सर की अक्षराने समजा भुवनेश्वरी मॅडमची माफी मागितली तर मी गॅरंटी देतो यापुढे अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना कधीही काही बोलणार नाही. मी पर्सनल गॅरंटी देतो. गॅरंटी देत आहे. दात खीळ बसल्यावर उभं राहू नका. पर्सनल गॅरंटी देत आहे. देतोय. हा होय. ना द बांड्या एक काम करा मास्तरीनबाईंना केबिन मध्ये बोलून घ्या. मी थोरल्या सरकारस मी फोन लावून येतो. बरं मी बोललोय बाबांशी पण. कशाबद्दल? हेच जे घडलंय ते. काही घडलं नाहीये कमल. आता हा स्ट्रेस डिनाय करायचा आहे का अक्षरा? अरे प्लीज काय हे. बघ मी तुला प्लीज म्हणतो. प्लीज हे वाढवू नको. ओके ओके बाय. हॅलो हा सर. हो हो माझा क्लास आहे आता. अच्छा दुसऱ्या टीचरला पाठवलं का? ओके ओके मी येतेच आहे सर. हा बाय. नाही काय विषय कसा आहे माहितीये काय. त्यातनी जर नोकरीवरून काढलं ना तर त्यातनं आपल्याला काहीच मिळणार नाहीये. त्यापेक्षा जर त्या मास्तरीनबाईला आपण झुकवलं का नाही तर तो विषय जास्त हार्ड होणार आहे असं मला वाटतंय. त्यातनी रितसर माफी मागायला हवी की आपण. हो की नाही. आणि मला हे काय म्हणले मुख्याध्यापक सर फुलपगारे मला म्हणले सर जर आपण त्या मॅडमना काढलं हा आणि त्याच्यामुळं बाकीचे शिक्षक जर बिथरले का नाही त्यांनी जर विषय असा केला उगाच बंड करणे वगैरे उगाच फालतूगिरी केली तर मग ते तसं नको व्हायला. त्यापेक्षा कशाला लांबड लावायची. मी काय म्हणतो माफी मागून घेऊया आणि विषय संपूया ना. तुम्हाला नाही काय वाटतं? पाय धरून माफी मागावी लागत आणि यापुढे आमच्या समोर कधी बी तोंड उघडणार नाही असं हमीपत्र. हे मंजूर असेल तर आमची ना नाही आणि हे समजत तुम्ही म्हणतायसा म्हणून तुम्हासनी शाळा अजून काही दिवस चालू ठेवायची म्हणून. थँक्यू आई साहेब. तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे माहित आहे ना तुम्हासनी. आई साहेब ठीक आहे कळवा आम्हासनी. भोकाड पसरल्यावर एवढ्या बेकार दिसतात तुम्हाला सांगतो. पण तुम्ही एवढं भारी कसं दिसत.
तुम्ही लय भारी दिसते. सॉरी. मी पण. तुम्ही रडताना भारी दिसताय बरोबर आहे, पण आता बास, आता अजून रडू नका, मला नाही आवडत. आणि मला माफ करा, माझ्यामुळं तुम्ही रडलासा. तुम्ही इथे इथे काय करताय? मला विचार, अजून कोणी आहे का इथे? कुणीकडं? बाजूला व्हा प्लीज. जा तुम्ही इथून प्लीज. का? मी का जाऊ? मुळात तुम्ही इथे येऊ शकत नाही. का? टीचर्स रूम आहे. हा, मग मला काय, मी शाळेचा, मला कोण अडवू शकत नाही. लेडीज टीचर्स रूम आहे. हा, बाहेर या, बाहेर बोलूया. का? अहो, बोलायचं आहे मला. माझं झालंय बोलू प्लीज. हा, म्हणजे हे बरं आहे, तुमचं बोलून झालं की झालं, समोरच्याचं काय ऐकून घ्यायचं नाही. मी घेतलं ना तुमचं ऐकून एवढं, आता अजून काय? प्लीज बाजूला व्हा प्लीज. थांबा थांबा, मी बाहेर जाऊ ना. हे ठीक आहे, आता मी बाहेर आहे, तुम्ही आत, आता बोल्या. बोलूया का आता? सरांच्या निर्णयाची वाट पाहत. निर्णय ते घेणार नाही, निर्णय मी घेणार. मी मालक आहे शाळेचा. मग तुमचा निर्णय सोपा करते. आजपासूनच जाते शाळा सोडून. हो मास्तरीन बाई, उगाच टाकू नका सा. काय? उगाच ऍटिट्यूड फेकू नका हो, उगाच विषय अवघड करू नका. तुम्ही मास्तरी नाही सांगणार, मग विषय सोपा केला पाहिजे का नाही? सोपा म्हणजे काय? तुमच्या होला हो करायचं. बाजूला व्हा प्लीज. हो थांबव, मला तुमच्या संग बोलायचं आहे, आणि मुळात माझ्या परवानगीशिवाय तुम्ही जाऊच शकत. हे बघा, मी या शाळेतली शिक्षिका आहे, तुमची नोकर नाही. कसल्या शिक्षिका? तुम्हाला ना विद्यार्थ्यांची पर्वा आहे, ना मुख्याध्यापकांची पर्वा आहे, ना शाळेची पर्वा आहे. काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय, तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याला विचारा ना. विजया, तुम्हाला कळतंय तुम्ही काय करताय सगळ्यांसमोर? काय बोललोय मी? प्रेम हे माणसाच्या प्रेम घाला खड्ड्यात. आधी निर्माण तर होऊ द्या. काय काय म्हणाला तुम्ही? तुम्ही फितवलंय या मुलांना? हा, पट्टी पडवली त्यांना? तुम्ही किती चुकीचं करताय, किती चुकीचं बोलताय, तुम्हाला कळत नाहीये का? या बिचाऱ्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून काय मिळणार आहे हो तुम्हाला? बस राहायचा पर्वत करताय, आणि मी चाललीये ना गुपचूप. का तुम्ही भाऊ करताय त्याचा? भाऊ तुम्ही करायलाय. मी काय केलंय? तुम्ही नाही नाही ते बोलताय त्या मुलांसमोर. काय मी काय 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 चुकीचं काय बोललो? तुम्ही मला सांगा, तुम्ही राहणार आहे का इथं शाळेत पोरांसाठी? तुम्हाला काय फरक पडतोय मला सांगा. हा, ही पोरं शाळा शिकली काय, नाहीतर यांचं शिक्षण बंद पडलं काय, तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही ना. तुम्ही भरवलंय हे सगळं त्यांच्या मनात. मला ना वाटलंच होतं हे असं. अहो मी कशाला काय बोलू, पोरच मला बोलल्यात. माझा नाही विश्वास तुमच्यावर. नका ठेवू. निर्णय तरी सांगा तुमचा. ही पोरं सगळी कष्ट करून शिक्षण घेतात का नाही? माहितीये मला. हा, तुम्ही काय म्हणला? ही सगळी पोरं शिक्षणापासून यांचं वंचित. किंचित जरी विचार केला ना तुम्ही, तरी ही पोरं शिक्षणापासून वंचित राहणार. मला बोलायचंच नाही हो तुमच्याशी, प्लीज. मी यांचं शिक्षण स्पॉन्सर करू शकतोय. आपण फायदा तर झाला ना हो तुमचा. मग काय आता पाय धरू तुमचे? तेच म्हणलो मी, पायच धरायचे तुम्हाला. माझे नाही, आमच्या आई साहेबांचे. सर अशक्य आहे हे. काय अशक्य? हो, तुम्ही आता शब्द फिरवालाय. मी शब्द फिरवत नाहीये. फिरवालाय. मी फिरवत नाहीये, तुमच्या डिमांड्स वाढत चालल्यात.
हो सर, तुम्ही मला सांगा, आता एकदा माफी डोळे वाटू नका, मी त्यांच्याशी बोलतो. एकदा माफी मागायचं कबूल केल्यानंतर अशी मागितली काय, हात जोडून मागितली काय, पाय धरून मागितली काय, नाक रडून मागितली काय, माफी माफी असते नाही. हो, त्याची की नाही डिग्री असते, डिग्री. हा, काय भाई, डिग्री म्हणजे माफीला आता डिग्री देणार तुम्ही? BA BCom कुठली देताय? अहो डिग्री म्हणजे त्यांच्याशी ना बोलण्याचाच अर्थ नाही. हे बघा, आपण किती मोठी चूक केली ह्यावरून ठरताना आपण कशा पद्धतीची माफी मागणार होते. हा, ते आमच्या आईसाहेब ठरवणार. त्यांच्या दृष्टीने चूक केवढी मोठी आहे ते त्या ठरवणार. आणि चूक करणारा कशाला म्हणालो की लई मोठी चूक केल्या म्हणून? काय सर, तो हेच म्हणणार आहे यांच्यावानी, मी काहीच चूक केली नाही, अजिबात केली नाही, हेच म्हणणार. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. बरोबर आहे, पण अहो, सर, तुम्ही बरोबर आहे कसं म्हणताय, ऐक सर? माझं, हे काय? ऐक अक्षरा, प्लीज ऐक माझं. या विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे ना, ते फार महत्वाचं आहे. आणि त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. हा, तेव्हा तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, शाळेसाठी नाही, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तरी हो म्हण. भलं होईल त्यांच्या आयुष्याचं. ठीक आहे, मागते मी माफी. हा, डोळ्यातनं कशाला पाणी काढायलाय? काढत नाहीये हो, येत ते. झाली तयार झाली माफी मागायला. गुडघ्यावर आणली होय तिला. तर ही शिकलेली माणसं अशीच असतात. म्हणजे नोकरी हे त्यांचं व्यसन असतं, सुटत नाही ते. आज माफीचा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. हा, होणार. नक्की शब्द देतो, बस झालं तर मग. आम्हासनी माहितीये तुम्ही दिलेला शब्द कधीच मोडत नाही ते. हा, भेटूया मग घरी. हा, मास्तरडी. आज काय झाली? त्या बांगड्या परत भर आमच्या हातात. पैस हरलेस तू. कशी काय? आमच्या अधिपतीने त्या मास्तरडीला पायाशी आणलंच शेवटी. पैशाची ताकद बघ. शिक्षणाबद्दल अक्कल शिकवणारी ती तीड दमडीची पोरगी आज आमच्या पायावर लोटांगण घालणार. बघतेस काय? बांगड्या भर आमासनी. वा वा, भारीच की. म्हणलं होतं ना तुला. वय, मी आज उगा आशेला लागून बसली होती की ह्यो दागिना तुम्हाला देशील. बरं ऐकी ताई, त्या मास्तरडीनं तुझे पाय धरून माफी मागितली तर मला ह्यो दागिना देशील ना? तिला भारीच की ताई, तू लय भारी आहेस बघ. घे, तू जे बोलतीस की नाही तेच करतीस, आणि तुझा पोरगा बी एकदम तसाच. तू लय भारी आहेस बघ ताई. दादा काय झालं? माहित नाही मॅडम, रिक्षा पुढे जात नाहीये. पायसनी गाडीत टाकू का रिक्षा गाडीत टाकू? एक्सक्यूज मी काय वस्तू आहे गाडीत टाकायला? काय वाटेल ते बोलताय? काय चाललंय काय? मी काय म्हणतो, चला की गाडीतनं जाऊया. AC लावतो, मस्त गाणी बिणी लावतो, डिच्चिक डाच्चिक. चला. नो थँक्स. चला दादा, चला निघूया. उचलू?
चला आपण एसी मधनं जाऊ. चला चला आपणच गाणी ऐकू. चला. अहो वाजले किती आहेत बघा, अजून नाही आली अक्षू. अगे येईल ती. तासभर झालं तुम्ही मला हेच बोलताय. हा अगं कामात असेल. आपण फोन नाही का उचलतायत साधा? असं कधी वागत नाही पोरगी. खरं तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन नाही हो, पण आता कमलकडची मंडळी येणार आणि ही मुलगी घरी नाही. बरं दिसतं का ते? म्हणजे सासरची मंडळी घरी येणार आणि ही कुठे? शाळेत. उगाच गैरसमज नको व्हायला ना त्या लोकांचे, म्हणून म्हणतेय मी. तुम्ही फोन करता का तिला? तिला म्हणावं लवकर ये. अगं पण येईल किती? प्लीज माझ्यासाठी एक फोन करा. बरं करतो. हा करा. साखरेसारखा 18 आली. बाबा आलं का तुमचं घर? हे आमचं घर दिसतंय तुम्हाला. 10 मिनिटं झालं वाट बघालोय. रिक्षा स्टेट, गाडी लेट. ऍक्सिलेटर आहे ना का मोडलाय? आहे ना साहेब. हा गाडी डिझेल बिझेल आहे ना? रिक्षाला डिझेल नसतं, गॅस असतं साहेब. हा माहिती आहे मला, गॅस असतोय. छानपणा करून पुढचं बोल नकोस. तुम्ही व्हा पुढे, आम्ही फॉलो करतो. कशाचा ढेकाळाचं फॉलो करतोस मरता? मुंगीवानी या लागलाय. हा झाम गाडी चालू की. हो हो थांबायला वगैरे आवडत नसते बरं का आपल्याला. वैताग येतोय वाट बघायचा. मग चालवा तुम्हीच. ये रे बाहेर. काय आलं? मी नाही बसणार तुमच्या गाडीत. मला काय रोग झालाय? शरीराला नसेल झाला, पण काय मनाला? मनाला रोग बी काय होत नसतोय. बसा. हेच अडाणी. पण हो मनालाही रोग होतो. मानसशास्त्र वगैरे काही ऐकलंय का? हो भाई, आता शाळा सुरू करू नका की. बसा, नाहीतर खांद्यावर उचलून घेऊन जाईल ना तुम्हाला. ओ तुम्हाला सभ्यपणे बोलताच येत नाही का? पण तुम्ही ऐकत का नाही? आपण हे बघा, तुमचं ऐकायला ना मी तुमची बायको आहे ना नोकर. होऊ शकताय. मला नाही व्हायचंय तुमची नोकर. नोकर म्हणलेलंच नाही मी. बायको तुमची, त्यापेक्षा जीव देईन मी. काय प्रॉब्लेम काय माझ्यात? काय प्रॉब्लेम आहे का रे? बघा त्यासनी जर विषय बी माहित नाही तरी नाही म्हणतात. हे बघा, तुम्ही मला तोंड उघडायला लावू नका. नाही मी तर म्हणतो तुम्ही तोंड उघडाच आणि घडाघडा बोलाच एकदा. काय प्रॉब्लेम आहे माझ्यात? हा नको. नाही असं कसं सांगा की. हे बघा, तुम्ही आधी मला बोलायला लावता, मग माफीचा आग्रह धरता आणि ट्रॅप लावता. मी आता तुमच्या या ट्रॅप मध्ये अडकणारच नाही. सॉरी. मी भुवनेश्वरी मॅडमची माफी मागेन आणि घरी जाईन. माझ्या घरचे माझी वाट बघत असतील. चला बाजूला व्हा. दादा बसा तुम्ही. व्हा पुढे, आम्ही फॉलो करतो. नाही तर पत्ता सांगा, आम्ही येतो. फॉलो करा मला आणि झाम ये.
का करतायसा तुम्ही असं? औषध नाही घेतलं तर बरं कसं वाटत? पोरगा आता मोठा झालाय, त्याच्या समोर हे असं वागणं बरं दिसतंय वय? उद्या सून येईल घरी, तिला काय वाटल? मा म्हणजे असं मारहाण करणार? नका वागू असं. तुमच्या भल्यासाठी चाललंय की औषध पाणी. अजून एक इंजेक्शन घेण्यापरीस गोळ्या घ्या. उगा आरडाओरडा करून काय बी होणार नाही. औषधं तर घ्यावीच लागतील. तवा गप पडून राहावा. आमासनी काम आहेत. उगा कालवा न ग शिरतय ना डोसक्यात. हे मास्तरीनबाई, हो मास्तरीनबाई, मास्तरीनबाई मी काय म्हणतो ते सापडेल. आपण आधी आज जाऊया काय? चला की. सापडलंच पाहिजे. हा हा, लोड घेऊ नका तुम्ही, सापडेल ते. लोड घेऊ नका, सोन्याचं आहे ते. मग काय विषय तो? नवीन घेऊन देऊ की आपण तुम्हाला? माझ्यामुळे हरवले ना का? तुम्ही काय केलं ठरवायला? मी घेऊन आलो ना तुम्हाला. घेऊन आलात? हा, मी माझ्या मर्जीने आलीये. हा ठीक आहे की. मग एवढं काय चिडालायचा? असं कसं म्हणता तुम्ही? काय बोलले मी? तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी काय खेळणं आहे का? दुकानात दिसलं आणलं घरी. कमी कुत्र्याचं पिल्लू आहे, दिसलं रस्त्यावर आणलं उचलून घरी. तुम्ही आता तुमच्या मनचे शब्द माझ्या तोंडात घुसडू नका बरं काय? मी तुम्हाला ना खेळणं म्हणलंय ना कुत्र्याचं पिल्लू म्हणलंय. सगळं तुमच्या मनानच तुम्ही काय ते बडबडायला लागलाय. नाही नाही नाही, तुम्ही असं म्हणलातच कसं? काय बोललोय मी? तुम्ही म्हणाला की घेऊन आलो म्हणून. मग घेऊन आलो. घेऊन आलो का? उचलून घेऊन आलो असं म्हणले काय? ठीक आहे, मोगलाई आहे. हा, हे बघा, सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत, कळलं ना? माझ्या अंगाला हात जरी लावलात ना तरी आत जाल तुम्ही, माहितीये तुम्हाला? मी आत नंतर जाईन, आधी तुम्ही आत चला. तुम्ही माझ्या अंगावर ओरडू नका, मी तुमची नोकर नाहीये. मग काय मी नोकर आहे? मी नोकर आहे? सांगा की नोकर आहे. तुम्ही जा, भेटा, बोला, मी येते नंतर. मी हो माझ्याच आई साहेब आहेत. मी त्यासनी रोज भेटतोय, रोज बोलतोय. आज तुम्हाला भेटायचं आणि बोलायचं आहे. तुम्ही भेटणार आहात, तुम्ही बोलणार आहात. हे नेहमीच असे असतात का? ए हो बला, तोंडाच्या इथं काय कोरस द्यायला उभं केलं काय? तुम्हाला टाइमपास लावला नुसता? शोधा की. अहो धाकलं सरकार, तुम्ही सर म्हणलासा हित नाही म्हणून. कोण म्हणलंय इथं नाही? याचा काय अर्थ आहे यार? भौगोलिक डोसक्याचे शोध इथं नीट. शोधत नाही काय नाही, इथं नाही म्हणजे? अरे आडान डोक्याच्या नो, तिच्या समोर काय तर बोलू नका रे. कुठं न्यायच्या लायकीचं नाही सारखा. मी काय म्हणतोय, बाजूला वा. ऐका की, पाणी घ्या. नकोय मला, थँक्यू. पाणी आहे, विष नाही. थोरल्या सरकारांच्या शब्दाचा मान म्हणून घ्या. पण मला तहान नाही लागलीये, मी का पाणी पिऊ? ताण नसताना पाणी पिलं तर किडण्या मजबूत होत्यात. घ्या, काय होत नाही. मला नकोय खरंच, सॉरी. एवढा आग्रह न ग, जाऊ दे तिला. धाकला सरकार, मला वाटत नाही हिला हिची चूक झाली असं वाटतंय. मास्तरीनबाई, नाक फेरी झाली तुमची. कळलं आम्हाला तुमचं म्हणणं. चला निघा.
तुमच्या माफीमुळे विद्यार्थ्यांचं भलं होणार आहे. असं का अडगवणी करू नका. स्वतःचा नाही, निदान विद्यार्थ्यांचा तरी विचार करा. मॅडम, आज तुम्ही हाय म्हणून माझे आईबाप मला शाळेत जाऊ देत आहेत, आणि जर तुम्हीच गेलात तर मला नाही जाऊ देणार शाळेत, आणि मी आयुष्यभर भाजी विकत राहील. मी धुणी भांडी करायला जाईन आईसोबत. मी गाडी धुवायला जाईन. काय झालं? फोन उचलत नाहीये. अहो ती बस मध्ये असेल ना. हो ना, म्हणजे काय होतं, ताईला ना फोन पर्स मध्ये ठेवायची सवय आहे, त्यामुळे तिला ऐकून असेल आला. अहो मी पण 2-3 वेळा कॉल केल्यानंतर उचलते माझा कॉल. पण अजून किती वेळ? काही बोलली का? मगाशी बोलणं झालं, घरी आले की सांगते सगळं म्हणाली. तेच म्हटलं मी, घरी येणार कधी? आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? अहो तुम्ही चहा घ्या ना. टोस्ट आण गं. नको. कुणाची वाट बघायला लागली ना, माझी अगदी चिडचिड होते. तुम्ही चहा घ्या ना. नाही म्हणजे गार होईल ना, म्हणून घ्या ना. निघते मी. अगं पोरी, येते म्हणावं. मी खोटं नाही बोलत मॅडम. आजी. काय? मी आदिपतीची आजी आहे का नाही? मग मला आजीच म्हण. ते मॅडम बिडम नको. आणि एक लक्षात ठेव, येते म्हणावं. म्हणलं ना, मी खोटं नाही बोलत. निघते. आदिपती,